तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. मी सध्या दुःखात आहे. दुखावणं पाळला पाहिजे म्हणून मी आपला तर काही जास्त बोलत नाही. असो, आज खेड तालुक्यातील इतिहासामध्ये पंचायत समितीवरती आज जे सभापती आणि उपसभापती या निवडीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण बहुसंख्येने जमलात आणि गेली 1 महिन्यापूर्वी जी निवडणूक झाली त्यामध्ये सगळे विजयी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माननीय आमदार, सर्वांचे लाडके आमदार बाबासाहेब काळे आणि सर्वात सिंहाचा खारीचा वाटा जर म्हटलं तर आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि माजी मंत्री तथा आमदार माननीय सचिन भाऊजी आयर गेली त्यांच्या संपर्कात आल्यापासून म्हणजे खूप शिकायसारखं भेटलं. कारण एवढा मोठा माणूस की आपण त्यांच्या पुढे काहीच नाही. आपलं कसं असतं, उथळ पाण्याला खळखळ जास्त असतो. म्हणजे कसं आहे, पाणी खळखळ करायला लागलं ते आवाज जास्त करतं. आणि ते बिचारे एवढे मोठे असून आदराने प्रत्येकाला आवाजावं घालणार, खराबीजी म्हणणार, धनवटीजी म्हणणार, आबांना सुद्धा, म्हणजे सगळ्यांना असा माणूस पुन्हा होणे नाही. आणि त्या माणसाचा आशीर्वाद त्या सर्वांना लाभलेला आहे. मी भाऊंचं मनापासून आभार मानतो. कारण गेली महिनाभर त्यांच्या नेतृत्वामध्ये हे पंचायत समितीचे सदस्य सगळे त्यांच्या अंडरमध्ये होते आणि आम्ही आपलं एक मेन पळापर सारखे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, बाबा आता मी पण म्हणलं आता आपला कार्यक्रम लागलेला आहे, त्याच्यापेक्षा म्हणलं मारू दे, इकडे बाकीच्या भानगडी बघण्यापेक्षा हे सांभाळलेलं काय वाईट आहे का. म्हणून मी आपलं आमदार साहेबांना म्हणलं, बाबा लावा कुठंतरी, मला कुठंतरी धक्क्याला. ते म्हणले तुम्हाला व्यवस्थित करतो, तुम्ही काय त्याची काळजी करू नका. आता इकडे इजू भाऊंतीन प्रतिमारती होते, मला वाटलं होतं माझं जाईन शिजून, पण माझा कार्यक्रम असा केला टप्प्यात आणून की म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना घरचा भेदीन लंकादन, आमचा घरचा भेदीने ज्यांची आम्ही 20 वर्ष मांडी घासली, प्रामाणिकपणे ज्यांचं काम केलं त्यांनीच आमचे व्हिडिओ व्हायरल केले. अरे त्यांना माहित नाही त्यांचे व्हिडिओ लोक सरळ नाही वडेवाडीने पळालेले. आम्ही आता काय होतं ते लय बोलायचं काम नाही. पण आता चला ठीक आहे, आमदार साहेबांनी मला सांगितलेलं आहे की लय बोलायचं नाही. त्यांनी आमच्या भावाला सांगितलं होतं तोंडावर ठेवायचं आणि काही न बोलायला सांगा, कारण यांचा स्वभाव मला माहिती आहे. पण आपल्याला कोणावर टीका नाही करायची. काय होती टीका केल्याची बांधणी सुरू होत्या. परंतु मला वाईट या गोष्टीचं वाटतं, कुणी असो, समजा अशोक भाऊंनी झाड लावलं, एखादं त्याला पाणी घातलं आणि त्यांच्या डोक्यात आलं आले ही मेड चांगली निघेल मांडवाला, आणि ते झाड जर तोडलं त्यासाठी मांडवासाठी, तर त्या झाडाला जितकं दुःख होतं ना तितकं दुःख मला झाले. कारण 20 वर्ष ज्यांची मांडी घासली, प्रामाणिकपणे काम केलं, त्यांची बायको सभापती झाली, त्यांची बायको जिल्हा परिषद झाली, ते गेली 30 वर्ष एकाच पदावर. माझी उपसभापती हे 30 वर्ष गेली एकाच पदावरती आहे, एकाच पदावर. ते पुसवी देत नाता देत होतात, परंतु अशी माणसं विरोधात ज्यावेळेला जातात त्यावेळेला हृदयाला टोचतं, म्हणजे वाईट वाटतं ना की आपण काय कोणाचं बोला मारले. मग त्यावेळेला दुःख होतं. म्हणून साठी आज ही बोलायची वेळ आलेली नाही, आपण कधी बोलत नाही. असं जाऊ, ज्याचा कर्मधर्म त्याच्यापाशी शेवटी जो पाप कर्म जो पेरीन त्याच उगवणार आहे. आता काय ना यांनी पेरलं तसं उगवलं बघा बरं, हिरवगार असं येते, काय हरकत नाही. असो, चांगल्या माणसांमध्ये आलो, त्यांचा सहवास लाभला आणि 9 सदस्य हा म्हणायचा फुट्टन तो म्हणता तुट्टन. अरे म्हणलं लय जोरात बसली गाठन. हा म्हणायचा फुट्टन तो म्हणता तुट्टन, पण लय जोरात बसली गाठन आणि आबांनी टाकलं येथन. आबाला नाही, साधं नाही, आबाला मीच ओळखली. सच्चा जो म्हणतो ना माणूस, खरा तळमळीचा, म्हणजे ज्याच्या रक्तामध्ये कसं असतं माहिती का. नाही अहो, ते बँकेला काय ते आमदार केलं पण निवडून येतील. आणि आमदारांचं पण काय नाही, बिचाऱ्यांचं त्यांनी ज्या वेळेला सदस्य दिले आज त्याच वेळेला सांगितलं की बाबा समजा उद्या याच्यातला मला कोणी स्पर्धक होईल
आता त्यांनी ते विधानसभेला देशी सदस्य इकडे गेले, पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की बाबा याच्यातला उद्या कुणी उभा राहील, ते म्हणले जे त्याच्या नशिबाचा भाग असतो. माझं नशीब होतं, मी आलो, उद्याचं कुणाचं काय सांगता येते, तसा विषय असतो. आता माझं नशीब समजा थोडं पालतं होतं, सुईचं करायचं त्यांच्या हातात आहे ना, ते घेतील सुधरून. त्यांना जर वाटली कळकळ भाऊ तर बरा माणूस दिसतोय ते घेतील, आणि नाही वाटलं तर थांबतील. आणि आपल्याला काही दुःख नाही, असं काही ना काही केलंच पाहिजे. आता शेवटी हे राजकारणाचं कसं असतं माहिती आहे तुम्हाला, सांगतो मराठीत म्हणे, राजकारणाचं झालं राजकारण आणि आयुष्यभर खाजूत बसायचं कामी. आता उद्योगपतीचं काम नाही आपल्या, तर उद्योगपती तेच चालू होत्यात. अदानी अंबानीला त्यांना काही वाटत नाही का पंतप्रधान, पण ती काय करतात, ती चालू होत्यात. आता मला काही चालवायचं नाही, हे मी सांभाळायचं काम दिलं ते सांभाळलं, आपण काही चालवलं नाही, हरकत नाही. असो, रामकृष्ण हरी म्हणतो बाबा. आणि जे खरोखर अगदी घासातला घास म्हणजे 9 सदस्यांनी त्यांचे घरातले सगळे मेंबर असतील, मग राक्षे असतील, वैभवदादा राक्षे असतील, आपले गोगवले असतील, सर्वांनीच आता एखादं नाव घातलं. आता मी कसं बाबावून गेलेलो आहे ना, गाड भरलाय आणि चुकलाय मला. आता माझे गपकीने चुकणे सांगितलं तर वाटलं व्हायचं ना, म्हणून मी म्हणलं बाबा सगळे एखादं नाव घ्यायचं बाकीचीच राहील. म्हणून बाबा सगळेच जण जेवढे जे काय प्रक्रियेत होते फार, मग आपल्या अमरभाऊ बसून असतील, आमचे खरे मित्र मी गडी दिसाय असं आहे, पण मी जवळून बघितलं बरं का, मग तो मेहमान्याचे माया भाषेत संजीव भाऊ मेहमान्याचे दुसरा, मग झुपला की सुटला तो. अशी पद्धत येते. त्यामुळे काय आता लय बोलणं काही उचित नाही, हे बोललोय काही थोडं झालेलं नाही. आता हे साधं काही व्हायरल होईल का, हा ते हरकत नाही, होऊ द्या. मी त्याला काही, आता मी ठरवलेलंच आहे की ज्यांनी भिडवली त्याला सुद्धा भिडवायचं, आपल्या डोक्यात राहायचे. बरं मी आता 1 महिना आत्मपरीक्षणच केलं, शहरात मशीनच लावली होती मी. कुण्या काय केलं, मला कामच काय होतं तेव्हा, काय यायचं बघायचं कसं काय झालं, कुणी काय केलं. आता फोन बंद होता म्हणून लोक कान भरणारी सांगणारी नव्हती, किंवा यांनी आमचं केलं म्हटलं पुन्हा ऐकायच नको आणि भानगड नको. आपलं आत्मपरीक्षण केलं की आपोआप कळते कुणी काय केले. कारण गावात जर काम समजा किरण दादाने 1 नंबर केलं तर लीड कळतंय ना, केलं इथं कुणी केलं असेल तेव्हा ते वाढलं, इथं पहिलं कसं होतं नाही आता कसं झालं, इथं गार्डन होती नाही सुकली कसं काय, हे लगेच डोक्यात ते माणसाच्या. त्याच्यामुळे सगळं आत्मपरीक्षण होईल. वेळ प्रत्येकावर असती, वेळ माझ्यावर होती, गेली माझी वेळ. पण एवढं सांगतो, माझी जरी वेळ गेली आणि माझ्या जरी वेळ येऊन गेली भानगडी झाली असेल तरी मला जीव लावणारी माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत 100%. मला खात्री ना, आपल्याला कळतं ना येणार किती सावली देईन ते, मला 100% सावलीला उभं राहिलेलं आहे मी. आता ती यांनी ठरवलं झोपायचं तर झोपतील, मग बघू आपण, हरकत नाही. असो, सर्वांनी 5 वर्ष म्हणजे मी मागायचे म्हणलं ना, फुटलं तुटलं, 5 वर्ष सगळ्यांनी प्रामाणिकपणे राहतील. कोणी फुटणार नाही, तुटणार नाही, कोणी मोकर गुडगं फुटून घेऊ नका. माझं स्पष्ट सांगणं आहे, म्हणजे स्पष्ट मत. आणि समजा ज्याला फुटायचं तो ठरवीन मग तालुका की बाबा कसं असतं. मग शेवटी त्या वेळेला कधी मग ते म्हणतात ना, काय ते मी काय आपल्याला माहिती भाऊ म्हणतात अशी, म्हणून मी म्हणतोय हरकत नाही. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना, सर्व सदस्यांना संधी मिळणारच आहे. दिवस असतो, प्रभू रामचंद्रांना सुद्धा गादी होती, पण रात्रीच अचानक त्यांना 14 वर्षाचा वनवास आला. त्यांनी तो भोगला, परंतु इथं तुम्हाला काही वनवास भोगायची बारी येणार नाही असं मला वाटते. कारण लोक चांगली, फक्त विश्वास ठेवला पाहिजे. आता मी जरी एवढे दिवस होतो प्रक्रियेत भांगडीत होतो, मला माहित नाही ना उद्या कोणाला गादी बसायची. अचानक आम्हाला सुद्धा डायरेक्टच कळलं. आता केशवराव आहेत, केशवभाऊंनी सांगितलं, कारण मी केशवभाऊंना जवळून पाहिलं. प्रामाणिक, ज्याची तळमळ कसली अपेक्षा न करता प्रक्रियेमध्ये काम करणारा माणूस जवळून पाहिलं. त्या ताईंना पण पाहिलंय. अशी माणसं असतात. काय कसं असतं, सरली माझी वेळ धर्माचा खेळ. हा, काहींना बाजार समितीचा सभापती करून, उपसभापती करून काय झाली परिस्थिती, केलं ना वर असं. ठीक आहे, जीवन करायचं दुखणं होतं, वाईट होतं तर हरकत नाही ना. मला काय म्हणायचंय, जीवन करायचं तुम्हाला लय सलत होता, हरकत नाही. पण आमदार साहेब त्यांनी काय केलं तुमचं, येजू भाऊंनी काय केलं, घरच्यांनी काय केलं, सोडून द्यायचं डोळ्या पट्टी मानायची गांधारी सारखी. ते आपल्या आदराचं दूर असं करायचं होतं. तात्पुरतं बाबा लय जीवन करायचं टोचत करायची होते काय होतं.
पण ही धृतराष्ट्राची भूमिका करणार नाही आणि ही पट्टी बांधणार नाही. ह्या अवलादी तुम्हाला माहित नाही अजून, आम्ही जवळून बघितलेले आहे. म्हणून साठी तुम्ही सांभाळून राहा आणि माणसं पारखा. भले आम्ही म्हणतो तिकडे होतं तिकडे प्रामाणिक होतं, इकडे आलो इकडे प्रामाणिक राहणार असं काय नाही. आम्हाला तिकडे बी कधी दुःख दिलं नाही आणि इकडे कधी दुःख मिळणार नाही एवढंच सांगतो. कारण आम्ही वागतो तसं. आम्ही असं नाही ना, अरे या कर तुला बाजार समितीचा उपसभापती केला आहे आणि तू उपसभापती करून होतो मी माझ्या जीवावर झालो कधी झालो आणि आधी तिकडे याचं शिकून त्याचा धर्म होता कधीच होता. असं नाही चालत ना. हे म्हणून म्हणतोय की हरकत नाही, ज्यांनी त्यांनी त्याची पायरी सांभाळून चाललं पाहिजे, मर्यादा दिली पाहिजे, ऐकलं पाहिजे. अहो आम्ही आमदारांच्या पुढे येत नाही, आई शपथ कसं नाही बोलत, लांबच होतं मागं कोपऱ्यात. पण ते आम्हाला मोर आणतात. त्याला आता आबाईच्या लग्न मी मला फार 900 रुपये शोधतो मागेल तर सचिन भाऊंनी कुठून डोकं लावलं करा बीजी पुढे या झालं का गोळ. आता आज होते आपल्याला जमत नाही केलं हे पुढं, पण हरकत नाही, घेतले पुढं तर न्या पुढं. रामकृष्ण हरी, धन्यवाद. रामकृष्ण. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ, पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9 8 5091 9999.